सर्वांना नमस्कार. शेअरिंग स्टोरीज पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. या चॅनलवर आपण पुस्तकांवर चर्चा करतो. आज आपल्याकडे आहे कृतिका शर्मा यांचं ॲज वी वेंट टू बेड हे पुस्तक. पण आजची चर्चा नेहमीसारखी नाहीये. आज आपण एका विशिष्ट श्रोत्याने पाठवलेल्या काही स्रोतांचा सखोल अभ्यास करणार आहोत. त्यांनी आम्हाला पुस्तकाचा ब्लर्ब, काही परीक्षणं आणि लेखिकेबद्दलची माहिती पाठवली आहे आणि त्यातून एक मोठा गोंधळ निर्माण झालाय. हो, आणि हा गोंधळच आजच्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. कारण या स्रोत्यांमधून म्हणजे पुस्तकाच्या दोन पूर्णपणे भिन्न ओळख समोर येतात. अगदी. एका बाजूला हे पुस्तक नात्यांमधल्या शांततेवर, भावनिक अंतरावर भाष्य करणारी एक अतिशय सूक्ष्म कौटुंबिक कथा वाटते. हो. आणि मग दुसऱ्याच बाजूला हेच पुस्तक एक रहस्यमय, वेगवान कॉर्पोरेट थ्रिलर असल्याचं सांगितलं जातंय. बरोबर. एकाच पुस्तकाची ही दोन पूर्णपणे वेगळी रूपं कशी असू शकतात? तोच प्रश्न आहे. आज आपण या स्रोत्यांच्या आधारे या मागचं कोडं सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्की. चला तर मग या कोड्याच्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया. Bring your book to life with AI. Plotsformovies.com helps you create movie-like trailers for your book, allowing filmmakers to visualize your story, just the way you imagined it while writing. Enhance the storytelling experience to a whole new level with realistic characters, immersive voiceovers, and cinematic sound effects. No more boring stock images or generic clips. Captivate your audience, spark curiosity, make readers and filmmakers eager to explore more. Plotsformovies.com, where your story becomes cinema. म्हणजे शांत कौटुंबिक नाट्य. स्रोतांमध्ये वारंवार वैवाहिक शांतता, भावनिक दुरावा, रोजचं आयुष्य अशा शब्दांचा वापर केला आहे. अपूर्ण गरजा हा शब्द पण आहे. हो, अपूर्ण गरजा. असं म्हटलंय की लेखनाची शैली नाट्यमय घटनांऐवजी छोटे हावभाव आणि रोजच्या क्षणांवर जास्त लक्ष केंद्रित करते. हे ऐकून तर मला एखाद्या अतिशय संथ, विचार करायला लावणाऱ्या कादंबरीचं चित्र डोळ्यासमोर येतंय. अगदी तसंच. आणि एका स्रोतात असंही म्हटले की हे पुस्तक अशा वाचकांना जास्त भावतं ज्यांना हे माहीत आहे की नाती मोठ्या भांडणांमुळे नाही तुटत, तर न बोलल्यामुळे, दुर्लक्षामुळे तुटतात. बरोबर, त्या शांततेमुळे. ही मांडणी खूपच प्रौढ आणि सूक्ष्म आहे. म्हणजे यात ओरडून सांगितलेल्या गोष्टींपेक्षा न बोललेल्या शब्दांना जास्त महत्त्व आहे. खरंय. एका स्रोताने तर याला प्रेमाच्या सर्वात नाजूक रूपाचा एक शांत अभ्यास असं म्हटलं आहे. शांत अभ्यास. हा शब्दप्रयोग खूप महत्वाचा वाटतो. पण इथेच तर खरा ट्विस्ट आहे. कारण याच पुस्तकाचा ब्लर्ब वाचल्यावर हे शांत चित्र म्हणजे पूर्णपणे विस्कटून जातं. अच्छा. त्यात एक वाक्य आहे, तुमची स्वप्न ओरडण्याआधी तुमच्यातील पश्चातापाला शांत करा. अरे बापरे. हो, हे वाक्य कुठल्याही शांत अभ्यासाचं वाटत नाही. हे तर थेट एखाद्या सायकोलॉजिकल थ्रिलरसारखं वाटतंय. बरोबर. आणि इथेच कथेला एक वेगळं वळण मिळतं. कारण ब्लर्ब आणि परीक्षणं आपल्याला नायराच्या कथेत घेऊन जातात. नायरा, जी एक कॉर्पोरेट कर्मचारी आहे. हो, आणि तिच्या आयुष्यात तिचा नवीन मॅनेजर येतो, श्लोक. आणि इथूनच पुस्तकाचा दुसरा चेहरा समोर येतो, कॉर्पोरेट थ्रिलरचा. नायराच्या पात्राबद्दल बोलूया का थोडं? ती स्वतः कॉर्पोरेट सकर म्हणवते. या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? मला वाटतं याचा अर्थ असा की कॉर्पोरेट जगात तिला स्वतःचं अस्तित्व कमी आणि मॅनेजरच्या इच्छा पूर्ण करणारी एक कर्मचारी असल्यासारखं वाटतं. पण ती फक्त तेवढंच नाहीये. ती एक आई आहे, पत्नी आहे आणि नंतर प्रेयसी सुद्धा. म्हणजे तिच्या आयुष्यात अनेक पदर आहेत. हो. आणि याच पदरांमध्ये श्लोक नावाचं वादळ येतं. स्रोतांमध्ये श्लोकचं वर्णन धोकादायक आणि चार्मिंग प्लेबॉय असं केलं आहे. चार्मिंग प्लेबॉय हा शब्दप्रयोग मुद्दाम वापरलेला दिसतोय. तो केवळ आकर्षक नाहीये. तर त्याच्या आकर्षणातच एक धोका लपलेला आहे. हे सुरुवातीपासूनच सूचित केलं जात आहे. त्याच्यामागे अनेक रहस्य आहेत आणि त्यामुळे नायराचं आयुष्य एकाएकी बदलून जातं. मग तो शांत कौटुंबिक नाटकाचा मंच बदलून थेट एका कॉर्पोरेट थ्रिलरच्या जगात प्रवेश होतो. अगदी. पण हे जरा पटत नाहीये. म्हणजे एखाद्याच्या वैवाहिक आयुष्यात पोकळी आहे म्हणून ती थेट एका धोकादायक माणसाच्या जाळ्यात सापडेल, हे जरा फिल्मी नाही का वाटत? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. आणि मला वाटतं हाच या पुस्तकाचा सर्वात रंजक भाग असावा. हे इतकं सोपं नाहीये. एका परीक्षणानुसार श्लोकच्या येण्याने तिच्या आयुष्याला एक थरारक वळण मिळतं.
अंगावर काटा आणणारं वळण. हो, त्यांचं आयुष्य एकमेकात गुंतत जातं. रहस्यांचं एक जाळं तिच्या भोवती विणलं जातं. आणि महत्वाचं म्हणजे श्लोकच्या प्रेमाची तिला मोठी किंमत चुकवावी लागते. म्हणजे तिला असे निर्णय घ्यावे लागतात ज्यामुळे तिचं काय म्हणतात त्याला अस्तित्वच धोक्यात येतं. बरोबर. त्यामुळे ही केवळ एक प्रेमाची गोष्ट नाही, तर अस्तित्वाची लढाई बनते. म्हणजे तिच्या व्यावसायिक आयुष्यातला धोका आणि तिचं कौटुंबिक आयुष्य वेगळं राहत नाही. नाही, ते एकमेकात मिसळून जातं. एका समीक्षकाने तर याला शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी रहस्यकथा म्हटलं आहे. पण मला प्रश्न पडतो की कौटुंबिक नात्यांच्या सूक्ष्म निरीक्षणासोबत हा वेग टिकवणं लेखिकेला कितपत जमलं असेल. कारण हे दोन प्रकार हाताळणं खूप कठीण आहे. हो ना. याचं उत्तर कदाचित नायराच्या पात्रात दडलेलं आहे. तिला केवळ परिस्थितीची शिकार म्हणून नाही दाखवलेलं. अच्छा. एका परीक्षणानुसार नायराला एक सशक्त स्त्री पात्र म्हणून उभं केलं आहे. ही कथा नायराच्या अंतर्ज्ञान, कधीही हार न मानण्याची जिद्द आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्याच्या वृत्तीबद्दल आहे. ओके, म्हणजे तिच्यातल्या याच गुणांमुळे ती त्या संकटातून बाहेर पडते. अगदी. त्यामुळे थ्रिलरचा भाग तिच्या वैयक्तिक जबाबदारीशी, तिच्या आईपणाशी जोडला जातो. अच्छा, म्हणजे हा केवळ एक कॉर्पोरेट थ्रिलर नाहीये जिथे कोणीतरी एका मोठ्या कटाचा भाग बनतं. नाही, हा एक वैयक्तिक थ्रिलर आहे. तिच्या निर्णयांचा परिणाम थेट तिच्या कुटुंबावर होतो. यामुळेच कदाचित यात प्रेम, निवड आणि नैतिक अनिश्चितता यांसारखे विषय येतात ज्याचा उल्लेख स्रोतांमध्ये आहे. बरोबर. नैतिक अनिश्चितता हा मुद्दा इथे महत्वाचा आहे. कथा आपल्याला हे ठरवायला भाग पाडते की नायराने जे केलं ते बरोबर होतं की चूक. एका बाजूला तिचं कुटुंब आहे आणि दुसऱ्या बाजूला एक धोकादायक प्रेम. अशा परिस्थितीत घेतलेले निर्णय कधीच काळेपांढरे नसतात. ते नेहमीच धूसर असतात. खरंय. त्यामुळे वाचकाला केवळ थरार अनुभवता येत नाही, तर त्याला नायराच्या नैतिक द्विधा मनस्थितीतही सामील व्हावं लागतं. अगदी. ठीक आहे. तर आत्तापर्यंत आपण हे पाहिलं की पुस्तकाची 2 रूपं आहेत. एक शांत, नात्यांचा अभ्यास करणारं आणि दुसरं धोकादायक रहस्यमय थ्रिलर. आणि या दोन्हींना जोडणारा दुवा म्हणजे नायराचं पात्र आणि तिच्या समोरील नैतिक आव्हानं. पण तरीही माझा मूळ प्रश्न उरतोच. या 2 जगांना एकत्र आणण्यामागचा लेखिकेचा हेतू काय असेल? हे केवळ वाचकांना आकर्षित करण्यासाठी वापरलेले एक तंत्र आहे की यामागे काही खोल अर्थ आहे? हो, तोच मुद्दा. मला वाटतं यामागे एक खोल अर्थ आहे. आपण जर मोठ्या चित्रात पाहिलं तर कदाचित नायराच्या आयुष्यातली वैवाहिक शांतता आणि अपूर्ण गरजा याच गोष्टी तिला श्लोकच्या धोकादायक आकर्षणाकडे ढकलतात. बरोबर. अनेकदा माणसाच्या आयुष्यातला आतला संघर्ष बाहेरच्या जगात नाट्यमय घटनांच्या रूपात प्रकट होतो. श्लोक आणि त्याच्यासोबत येणारा थरार हे नायराच्या आतल्या शांत वादळाचं बाहेरच्या जगात झालेलं रूपांतर असू शकतं. वा, ही कल्पना खूपच रंजक आहे. म्हणजे तिच्या नात्यात जी पोकळी आहे, जी शांतता आहे, ती इतकी असह्य आहे की त्यापेक्षा बाहेरचा धोका आणि गोंधळ तिला जास्त जिवंत वाटतो. एक प्रकारे हो. एका परीक्षणानुसार तिला तिच्या चुकीच्या निवडींच्या परिणामांमध्ये गुंतून राहावं लागतं. यावरून हेच दिसतं की थ्रिलरचा भाग तिच्या वैयक्तिक परिस्थितीमुळेच पुढे जातो. तिची अंतर्गत शांतता भंग पावते आणि मग बाह्य जगात वादळ येतं. खरंय. आणि इथे लेखिकेची पार्श्वभूमी खूप महत्वाची ठरते. कृतिका शर्मा. त्या केवळ एक लेखिका नाहीत, बरोबर ना? नाही, त्या 2 मुलांची आई आहेत. एक मार्केटिंग प्रोफेशनल आहेत, ब्लॉगर आणि समीक्षक आहेत. त्यांनी रोमॅन्स, थ्रिलर, नॉन फिक्शन अशा विविध प्रकारामध्ये 12हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. अच्छा, म्हणजे कौटुंबिक नाट्य आणि कॉर्पोरेट थ्रिलर ही दोन्ही जगं त्यांनी जवळून अनुभवलेली किंवा अभ्यासलेली दिसतायत. नक्कीच. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. एकीकडे आई म्हणून नात्यांमधली गुंतागुंत त्यांना माहिती आहे, तर दुसरीकडे मार्केटिंग प्रोफेशनल म्हणून कॉर्पोरेट जगातील ताणतणाव आणि राजकारणही त्यांना परिचित आहे. अगदी. त्यांच्या लेखणीतील हीच विविधता त्यांना हे 2 पूर्णपणे वेगळे प्रवाह एकत्र विणण्याचा कौशल्य देते. म्हणजे हे मिश्रण अचानक आलेलं नाही, तर त्यांच्या अनुभवातून आलेलं दिसतंय. नक्कीच. आणि म्हणूनच परीक्षणं त्यांच्या उत्कंठावर्धक कथाकथन आणि उत्तम पात्रचित्रण यांचं कौतुक करतात. एका समीक्षकाने म्हटलं आहे की हे पुस्तक जोखीम, प्रेम आणि कठीण निर्णयांबद्दल लिहिण्याच्या लेखिकेच्या कौशल्याचा पुरावा आहे. आणि म्हणून ते अवश्य वाचा. याचा अर्थ त्यांनी या दोन्ही प्रकारांना केवळ एकत्र जोडलं नाही, तर त्यातून एक सुसंगत आणि प्रभावी कथा तयार केली आहे. तर मग या सगळ्या चर्चेवरून आपण श्रोत्यांनी पाठवलेल्या स्रोतांमधील कोडं सोडवण्याच्या जवळ पोचलो आहोत. हे पुस्तक एकाच वेळी 2 स्तरांवर चालतं.
बाह्य स्तरावर ही नायराची गोष्ट आहे, जी एका धोकादायक माणसाच्या प्रेमात पडते आणि एका रहस्यमय जाळ्यात अडकते. हा झाला थ्रिलरचा भाग. आणि आंतरिक स्तरावर? आंतरिक स्तरावर ही एका अशा स्त्रीची कथा आहे, जी आपल्या नात्यातील पोकळी आणि शांततेमुळे अस्वस्थ आहे. ती स्वतःच्या ओळखीच्या शोधात आहे. हो, आणि या शोधात ती अशा वाटेवर जाते जिथे तिला स्वतःच्या नैतिकतेवर प्रश्न विचारावे लागतात. म्हणजे थ्रिलरच्या घटना तिच्या या आंतरिक संघर्षाला पुढे नेण्याचं काम करतात. बरोबर. त्यामुळे या पुस्तकाचा खरा संदेश हा आहे की नात्यांमधली न बोललेली शांतता माणसाला बाहेरच्या गोंधळात आणि धोक्यात समाधान शोधायला लावते. म्हणजे वाचकाला एकाच वेळी एक वेगवान कथानक मिळतं आणि त्याचबरोबर आधुनिक नातेसंबंध, स्त्रियांच्या समोरील आव्हानं आणि आपण घेतलेल्या निर्णयांचे परिणाम यावर एक सखोल दृष्टिकोन मिळतो. बरोबर. हेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. ते एकाच वेळी दोन वेगवेगळ्या वाचक गटांना आकर्षित करू शकतं. ज्यांना नातेसंबंधांबद्दल वाचायला आवडतं आणि ज्यांना थ्रिलर आवडतो. दोघांसाठीही यात काहीतरी आहे. अगदी बरोबर. आणि या सगळ्यातून आपल्या श्रोत्यांसाठी आणि इतर वाचकांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, ज्यावर विचार करायला हवा. कोणता प्रश्न? तो म्हणजे आयुष्यातला शांत अंतर्गत संघर्ष कोणत्या टप्प्यावर व्यक्तीला अशा निवडी करण्यास प्रवृत्त करतो, ज्याचे परिणाम बाहेर जगात खूप मोठे आणि धोकादायक असतात. आपल्या आतली शांतता आपल्याला बाहेरच्या वादळाकडे कधी घेऊन जाते. अगदी. नक्कीच. हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे आणि कदाचित हेच या पुस्तकाचं खरं यश आहे. ते केवळ एक कथा सांगत नाही, तर आपल्याला आपल्या आयुष्याबद्दल विचार करायला भाग पाडतं. खरंय. ही चर्चा खूपच छान झाली आणि या निमित्ताने एक विशेष घोषणा पण करायची आहे. आम्ही sharingstories.in वर #PushingIndianAuthors या मोहिमेद्वारे भारतीय लेखकांच्या पुस्तकांना प्रोत्साहन देत आहोत. या कार्यक्रमाला plotsformovies.com, एक AI सक्षम बुक ट्रेलर प्लॅटफॉर्म, यांचे समर्थन लाभले आहे. अच्छा. तिथे आपण पुस्तक विकत घेण्यापूर्वी त्याचा 1 मिनिटाचा ट्रेलर पाहून पुस्तकाबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजू शकता. ही खूपच छान सोय आहे. हो ना? आणि अशाच चर्चांसाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला पाठिंबा द्या. हे पुस्तक विकत घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील लिंक नक्की वापरा. नक्कीच. आणि जाता जाता एक प्रश्न. तुमचं भारतीय लेखकाचं आवडतं पुस्तक कोणतं आहे? हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्यावरही आपण कधीतरी अशीच सखोल चर्चा करू.